नमस्कार. ज्ञान जेव्हा संवेदनांना स्पर्श करतं आणि संशोधन जेव्हा समाजाशी नातं जोडतं, असंच एक सुंदर व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे, जे या पद्धतीने आपल्या यशाला सेवेशी जोडून आहे. मोनिका उमगताई. डॉक्टर मोनिका उमगताई, आपलं फार फार स्वागत आहे आमच्या गप्पा विथ प्रीती या सेशन मध्ये. आणि गप्पा विथ प्रीतीमध्ये आम्ही फक्त प्रश्न विचारत नसतो, तर या मनमोकळ्या गप्पांमधून आम्ही प्रेरणा, यश आणि संघर्ष या सगळ्यांबद्दल खुल्या मनाने आमच्या प्रेक्षकांशी बोलत असतो, जेणेकरून त्यांना यातून प्रेरणेचा स्रोत मिळेल. तर खूप खूप धन्यवाद मोनिका ताई, आपण या आमच्या मंचाला लाभल्यात, सिटी न्यूज चॅनल वरती आल्यात आणि तुमच्या उपस्थितीने नक्कीच आमच्या प्रेक्षकांना फायदा होणार आहे. ज्यावेळी तुमचा परिचय मी वाचत होते, इतका सुंदर परिचय, इतकं सगळं तुम्ही शैक्षणिक तुमचा मोठा प्रवास राहिला, इतकं तुम्ही सामाजिक कार्य केलं, तुम्ही संशोधन केलं, तुम्ही मला वाटतं 2 विषयांमध्ये एम.ए. आहात. येस. तुम्ही पीएचडी केलंय, तुम्ही नेट सेट पास केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की एक मुलगी या सगळ्या संघर्षाच्या मागे आहे, आणि ज्या मुलीने हे यश शून्यातून संपादन केलं, आणि मला जाणून घ्यायचंय तो प्रवास त्या छोट्याशा मोनिकाचा, जी छोटीशी मोनिका आज आपल्या समोर एक दमदार या व्यक्तिमत्व बनून समोर आलेले आहेत, डॉक्टर मोनिका उमग. तर ताई, तुमचा हा प्रवास जो आहे तो लहानशा मुलीचा, जिने हा शून्यातून सर्व उभा केला, तो आमच्या प्रेक्षकांना कळू द्या. यात लहानपण, तुमचं घर, तुमचा संस्कार आणि तुम्ही पाहिलेलं पहिलं स्वप्न हे कसं होतं? खूप खूप धन्यवाद. म्हणजे अगदी खूपच पहिलाच प्रश्न खूप मला संवेदनशील विचारलाय. शक्यतोवर स्त्रीला तिचं स्त्रीपण फार कमी लोक, कदाचित तुम्ही स्त्री असल्यामुळे तुम्ही ते विचारलं, आणि मी खरंच खूप रिस्पेक्ट करते या प्रश्नाचा. मी प्राध्यापक डॉक्टर मोनिका उमग. मी जलम सारख्या छोट्याशा गावाला जन्माला आलेली. माझे बाबा कंडक्टर होते एसटीला. म्हणजे खूप छोटी सॅलरी आणि खूप मध्यमवर्गीय, म्हणजे मिडल क्लास, बिलकुल टोटल मिडल क्लास फॅमिली, मराठी बॅकग्राऊंड मधून आलेली. आणि जेव्हा मी 5वीत असताना माझं पहिलं भाषण दिलं, तेव्हा मी हिंदीमध्ये बोलली. बरं. पण तेव्हा माझ्याकडे टीव्ही नव्हता. मी कधी हिंदी ऐकलेली नव्हती, कारण 4th पर्यंत आपल्याकडे हिंदी नसतेच मुळात. त्यामुळे अचानक मला असं वाटलं की नाही, आपण हिंदीमध्ये ट्राय करावं, आणि मी हिंदी ट्राय केली. त्यामुळे अजूनही माझ्या आईला हिंदी, मी एवढे छान भाषणात देते, पण तिला नाही, ती नाही बोलत, तिला नाही बोलता येत. माझ्या बाबांनी मात्र माझा खूप साथ दिली पहिलेपासून. म्हणजे आम्ही 3 बहीण भाऊ, माझ्या भावांनी, माझ्या बहिणींनी पण पर्टिक्युलरली माझे बाबा माझ्या पाठीशी खूप खंबीरपणे उभे राहिले. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा मी भाषणाला जायची, म्हणजे मी 5वी पासून त्याच्यानंतर मला कधी आठवत नाही की मी माझ्या आई बाबांना कधी पैसे मागितले असतील, कारण मी वादविवाद स्पर्धांना सातत्याने जायची. आणि सातत्याने मग ते मी BA ला असताना तर असं झालं की खामगावला माझं सगळं शिक्षण झालं महिला कॉलेजला, की त्यावेळेला नॅक कमिटी पहिल्यांदा आली होती. आणि मग नॅक कमिटीला कुठेतरी आमच्या कॉलेजला ग्राउंड नव्हतं, तर आपला B+ आला पाहिजे कॉलेजचा. तर मग मॅडमनी आम्हाला दोघा-तिघांना बोलवलं. दोघी-तिघी आमच्या ज्या होत्या, एक जण स्पोर्ट्स मध्ये होती, एक जण डान्सला होती, आणि मी भाषणाला. तर आता ह्या तुमच्यावरती धुर आहे कॉलेजची. तर तेव्हा मला आठवतो, मी BA सेकंड इयरला असताना लगातार 21 स्पर्धांमध्ये पहिली आली. वा. आणि कॉलेजला तो B+ मिळालंच पाहिजे, ते रँक मिळालं पाहिजे याचं, नॅकचं. त्याच्यासाठी आम्ही खूप म्हणजे अहोरात्र, आणि तेव्हा मला मात्र पर्सेंटेजही चांगले मिळाले. खूप छान असा सगळा प्रवास असतो मुलीचा. पण मुलीचं खरं आयुष्य बदलतं ते तिच्या लग्नानंतर. खरंय, अगदी खरंय. आणि नेहमी मला, म्हणजे आता काही माझे जेव्हा वर्गमित्र आजकाल जेव्हा भेटतात, म्हणजे जे जुने 4थी पर्यंत शिकायला होते ते, की अरे आम्हाला अपेक्षा होतं मोनिका तू तर खूप मोठी झाली असेल, किंवा तू खूप पुढे गेली असेल, अरे तू अजूनही तिथेच, किंवा असा जो प्रश्न विचारतात, तेव्हा मी त्यांना ना एक उत्तर नेहमी देते की स्त्री शून्य होते जेव्हा ती लग्न करते. कारण तिचं अस्तित्व, तिचं नाव, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं नाव, तिचं घर, तिचं कुटुंब, ती सगळं सोडून ती एका नवीन ठिकाणी येते, नवीन गावात येते.
ती शून्य होते. अर्थात ती शून्य होते म्हणजे त्या व्यक्तीच्या ज्याच्या जीवनात जाते त्याची किंमत वाढते, कारण शून्य ज्याच्यासोबत जुळतो तो 10 पटीने वाढतो. पण ती मात्र पुन्हा एका फिरून या एक जन्मी पुन्हा ती नव्यानं जन्माला येते आणि ती वयाच्या मध्यात. तसंच थोडंसं माझ्यासोबत झालं, कारण माझ्या सासूबाई जागेवर होत्या. मग पूर्ण म्हणजे मी थोडी करिअर ओरिएंटेड होती, खूप अशी जास्त पॅशनेटेड होती, परंतु तसं लग्नानंतर जमलं नाही, कारण सासूबाई जागेवर होत्या, त्यांचं सगळं बेड वर्क करायचं होतं. त्यामुळे मी रोज वाट बघायची प्रीती, अगदी रोज, की मला एक तरी संधी मिळावी जेव्हा मी घराच्या बाहेर निघेल. 11 वर्ष मी सातत्याने घरात राहिली. त्या दरम्यान फक्त मी माझं एज्युकेशन केलं, पण बाकी मी असं विशेष काही घराच्या बाहेर निघूच शकली नाही. आणि मग 11 वर्षानंतर जेव्हा मला चान्स मिळाला तेव्हा मला माझ्या गाठीशी पण मात्र एवढा प्रदीर्घ तो अनुभव आला हाऊसवाईफचा. मी कधीच त्याच्यावरती चुकीचा होता असा मी म्हणणार नाही, पण हाऊसवाईफ म्हणून ज्या काही मी भोगलंच म्हणावं लागतं ते तुम्ही जे तुमची किंमत तिथे तशी नसते, कारण की ते तुम्ही जे काम करता त्याचा तुम्हाला मोबदला धन्यवादही मिळत नाही. पैसा तर खूप मोठी गोष्ट असते. बरोबर. त्यामुळे ते एकदम करिअरलिस्टिक मोनिका आणि एकदम टोटली हाऊसवाईफ. आणि आपल्या इथे असं होतं की तुम्ही एक चांगली पत्नी आणि चांगली बायको होण्याआधी तुमच्याकडे मातृत्व येतं, आणि मग तुम्ही एक लेकरू, मग लगेच समाज म्हणतं की अरे आता दुसरे लेकरू होऊ द्या. बरोबर. आणि मग ह्या सगळ्यांमध्ये 10 वर्ष 11 वर्ष कुठे निघून जातात कळत नाही. आणि मग एक असा घरचा कल म्हणा, किंवा मग एक क्षण आला जेव्हा मला जाणवलं की मी काय करते, तेच ते करते. वही किचन में साफ कर रही हूँ, मैं वही गंदा कर रही हूँ, मैं जो काम कर रही हूँ वो कोई क्रिएटिविटी का काम नाही, जाणीव सुद्धा नाही, जाणीव सुद्धा नाही. आणि ते जे काम करते त्यातून मला मात्र काहीच असा मोबदला नाही. आणि मग मला जाणवलं की माझ्यासारख्या अशा हजारो महिला, तेव्हाच मला एक पक्की खुणगाट मी बांधली होती की आता मला जर काम करायचं असेल तर मला त्या हाऊसवाईफ साठी करायचंय, जिच्याशिवाय कुटुंबच चालत नाही. जी गृहिणी आहे पण त्या गृहिणीला कुठेतरी गृहीत धरल्या जाते. अगदी बरोबर. आणि मग का? कारण की तिचं आर्थिक सोर्स नसतं. आणि जेव्हा मी घराच्या बाहेर निघाली तेव्हा मी 38 वर्षाची होती, माझ्याकडे काहीही नव्हतं. पण मग तेव्हा मी ठरवलं की माझ्यासारख्या अशा हजारो महिला असतील ज्यांनी पहिले खूप स्वप्न बघितले होते, ज्या खूप करिअरिस्टिक होत्या, पण प्रसंगाने म्हणा, तिच्या कुटुंबामुळे म्हणा, अनेक जबाबदाऱ्यांमुळे म्हणा, ती नाही करू शकली. तर मग आता त्यांच्यासाठी काम करा. अगदी बरोबर. बापरे, माझ्या अंगावरती शहारा आला मोनिकाताई ऐकून सगळं. आणि कसं ते पहिलं स्वप्न आणि तुम्ही त्या सगळ्या याच्यातनं दमदार होऊन बाहेर निघाल्या. कारण मला पण नेहमीच लोक म्हणतात की तू एक प्रकारची फेमिनिस्ट आहे. आणि माझे जे मुलं आहेत ना, ज्यावेळी मी शिकवते, ते नेहमी म्हणतात की तुझं काय एवढं प्रेम मुलींवरती आहे. तर मी त्यांना नेहमी म्हणते, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती ना मुलगी अशी असते जी, तुम्ही पहिल्यांदा पण तेच बोलले की मुलगी असल्यामुळे कदाचित तो प्रश्न तुम्ही विचारला, की एक मुलगी ना न बोलता त्याग करत जाते. मी त्यागच म्हणेल, न बोलता आपल्या वडिलांसाठी करते, आपल्या नवऱ्यासाठी करते, आपल्या मुलांसाठी करते. आणि यामध्ये जे आपण तो सिनेमा नव्हता का, ते खूप गाजला होता, ऍक्च्युली त्याच्यावरती ना आपण एखादी संघटना उभी करायला पाहिजे, ती सध्या काय करते. आणि अजूनही वर्गामध्ये त्या मुली ज्या अत्यंत स्कॉलर, इंटेलिजंट आणि ब्रिलियंट होत्या, त्या कुठेतरी कोमेजल्यात. पण जी मुलं निडर होती, बदमाश होती, त्यांना मात्र बाबा तू करिअरिस्टिक असला पाहिजे, तुला काही हाऊसवाईफ होऊन जमणार नाही, म्हणून त्यांना मात्र सतत बळ मिळत राहतं आणि आपल्याला बळ जमा करावं लागतं. पुन्हा नवा जन्म घेऊन फुलपाखरासारखं, म्हणजे ते फुलपाखरूच झालात ताई तुम्ही. ते म्हणतात ना, ते बटरफ्लाय असतो ना, म्हणजे मी तेव्हा त्या प्रवासात ते गाणं नेहमी गुणगुणायची. एकाच या जन्मी पुन्हा फिरूनी नवे जन्मेल मी, हरवेन मी हरपेन मी, शिशिरा तरी पुन्हा उगवेल मी, जातील लयाला माझ्या सगळ्या व्यथा, आणि पुन्हा मी एकदा मोकळा श्वास घेईल, असा मी 11 वर्ष सातत्याने स्वतःला सांगायचे. वा वा. सातत्याने मला बरीचशी अशी गाणी जी मला ज्यांनी त्या सगळ्या संघर्षाच्या काळात जिवंत ठेवलं, त्याच्यातली मला बरेचसे, म्हणजे मग माझ्या हसबंडचा ऍक्सिडेंट झाला असेल, मग जेव्हा तुमच्यावरती मेडिकल कुठलं आरोग्याचं इमर्जन्सी येते, तेव्हा समाज तुमच्याशी जो वागतो त्यातून तुम्ही खूप शहाणे होता आणि खूप शिकायला मिळतं. म्हणजे ते म्हणतात ना की लोक भेटावयास आले, मज
काढत्या पाया नव्हे, अन अखेरी खुशन माझे मज पुसावे लागले, एवढे मी भोगले की अन अखेरी मज हसावे लागले. वा. मला खूप जण म्हणतात की तू किती मन मोकळे हसतेस गो, किती तुझ्यात एनर्जी आहे, तू किती काम करू शकते. तर कदाचित ते 11 वर्षाचा तो जो संघर्ष असते, त्या सगळ्यांनी जी प्रेरणा मिळाली, मग लक्षात आलं की आयुष्यात एक लिमिट नंतर आपण फक्त हसलं पाहिजे हो. आणि आनंद पण घेतला पण पाहिजे. खूपच छान की ज्या पद्धतीने तुम्ही ह्या मनमोकळ्या गप्पा करताय ना ताई, कधीतरी ना जो खूप मजबूत असतो, कारण मी पण नेहमी म्हणते की मी एक मजबूत स्त्री आहे, पण त्या मजबूत स्त्रीला पण मोकळं व्हावंसं वाटतं. बिलकुल. कारण प्रत्येक स्त्री असू द्या, महिला असू द्यात, आणि तिला माहिती आहे की मी प्रत्येक ठिकाणी मोकळं होऊच शकत नाही, कारण स्त्रीला त्याही मर्यादा येतो ताई. खूप म्हणजे आपण हसतो, त्या आपल्या हसण्याचा सुद्धा एक वेगळा अर्थ काढला जातो. काढलेला जातो. कारण जी 4 लोक असतात, आता आपल्याला आपण ते कसं मिळवलं, हम्म. आपलं ते हसू हे सगळ्यांसाठी नाहीये, सगळ्यांसाठी नाही. हे आपण किंवा आता आपल्यासाठी साधंच हसतो. प्रीती, आता आपण पहिली आपण सोशल मीडियाला नव्हतो, आणि तेव्हा जेव्हा आपण संघर्ष करत होतो किंवा मी पण मोठी झाली तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. अचानक आता सोशल मीडिया गेल्या 10 वर्षापासून आयुष्यात आलं. जेव्हा आपण FB वर अकाउंट उघडतो किंवा इन्स्टावर, आणि मग लोक जेव्हा कमेंट करतात, मला खरंच खूप आश्चर्य वाटतं. त्यांना असं का वाटत असेल की ज्या ऍक्टिव्ह आहेत किंवा ज्या सोशल मीडियाला आहेत, तर ती प्रत्येक स्त्री अचिव्हेबल का असावी, आणि तो कुठेतरी स्तर कमी झालेला मला असं वाटतो. अरे आम्ही आमचे मतं मांडतोय किंवा आम्ही आमचं काम मांडतोय, आम्हाला त्या हिशोबाने बघितलं पाहिजे. ऍज अ स्त्री म्हणून नाही बघितलं पाहिजे. मी नेहमी गमतीत म्हणत असते की मी शरीराने स्त्री आणि बुद्धीने पुरुष आहे, मी बाई माणूस आहे, आणि मी बाई माणसासारखाच संघर्ष केला आणि बाई माणसासारखाच मी विचार करते आणि जगते. परंतु पुरुष त्याला फक्त ऍज अ स्त्री म्हणून बघतात, तेव्हा मला थोडंसं त्याचं खंत वाटतं. म्हणजे अगदी गमतीत सांगायचं झालं तर, आपण थोडं ऑनलाईन दिसलं की अरे तुम्ही अजून झोपल्या नाही का, मग हा प्रश्न तुम्हाला नाही का लागू होत? होतो ना, हा? होतो नाही, त्याला चॅट करायचं असतं ना, म्हणून तो प्रश्न असतो. तर किंवा मग मला खूप आश्चर्य वाटतं, कोणी म्हणतं ना नाईस डीपी, मला असं वाटतं की अरे मी एवढ्या वर्षाची, मला स्वतःला माहितीये ना मी कशी आहे. तुमच्या सांगितल्याने नाही नाही, तुम्ही छानच आहात. हो, पण कोणाच्या म्हणजे आपल्याला आपलं माहिती असते की आपण कसं आहोत, तो सो कोणाच्या अप्रिशिएशनला. आणि मग मला प्रत्येक त्या महिलांना पण सांगावं असं वाटतं की सोशल मीडियानं हा तुमच्या प्रोग्रेससाठी वापरला पाहिजे. मी हे एवढं सगळं याच्यासाठी मोकळेपणाने बोलते की तुमचा ब्रॉडकास्ट जर वुमेन बघत असतील तर त्यांनी कृपया हे गोष्ट लक्षात ठेवा, हे जे सोशल मीडियाचं साधन आहे ना, हे तुम्हाला मोठं होण्यासाठी आहे, तुमचं कर्तृत्व दाखवण्यासाठी आहे. आपलीच चेहऱ्यांची वाकडे तिकडे फोटो काढून किंवा रील टाकून आपल्याला जी प्रसिद्धी मिळेल ती स्त्रीत्वासाठी हानिकारक होऊ शकते, किंवा ती तुमची प्रेरणा किंवा तुमची ओळख नाही बनू शकत. ओळख हे तुमचं काम आणि संघर्षच बनवू शकते. करावं, मी पण करते, नो डाऊट. आनंद घ्यावा, रील कराव्यात प्रत्येक स्त्रीनी, पण कुठेतरी त्याची मर्यादा पाळावी. आपल्या कामाने आपण ओळखल्या गेलं पाहिजे, यावर जास्त फोकस असलं पाहिजे. आणि माझ्या प्रत्येकाने पण मला माझ्या कामानीच ओळखलं पाहिजे, अशी माझी ऍज अ स्त्री म्हणून जो तुमचा प्रश्न होता. होय, नाही ते तर म्हणजे मी एकदा माझ्या बाबांकडनं ते ऐकलं होतं की बघा, जेंडर माझ्या पण डोक्यात, किंवा आपण जेव्हा कुणाशी बोलतो, जी मुळात डेव्हलप स्त्री आहे, तर तिच्या डोक्यात हा जेंडर हा फॅक्टच नसतो की मी एखाद्या पुरुषासोबत बोलते आहे आणि म्हणून नसतो, किंवा ती हसताना पण तिचं असं नसतं की बाबा हा पुरुष आहे म्हणून मी हसते, ते माझं आहे, माझ्यासाठी आहे. मी जे काही तयार झाले किंवा तुम्ही आज इतक्या छान तयार झाल्या, आपण आपल्यासाठी तयार झाले, पण त्याचा अर्थ समोरचे जर चुकीचं घेतात. बिलकुल नाही. मी मुलींना म्हणेल की या गोष्टीचा बिलकुल विचार करू नये, कारण अजून असं पण आहे की ज्याची जितकी बुद्धीची क्षमता तो तितकाच विचार करणार आहे. फक्त एका ठिकाणी, बिकॉज वी बोथ आर फेमिनिस्ट, मी तुम्हाला म्हणेल बुद्धीमध्ये पण पुरुषासारखं व्हायची आपल्याला मुळात गरज नाही. कारण जसं ते नाही का ह्यूम यांनी म्हटलं होतं की 1857च्या उठावामध्ये एकमेव पुरुष होता, आणि त्या म्हणजे राणी लक्ष्मीबाई. तर मी म्हणायची की आम्हाला शूर होण्यासाठी पुरुष बनायची गरज नाही ताई. तसंच आपण बुद्धिमान पण स्त्रियांसारखंच आहे, कारण स्त्रियांनी प्रत्येक ठिकाणी आपलं ते सिद्ध केलं. फक्त त्यांना ते जे तुम्ही म्हणता त्या बंदिस्त झाल्या, आणि कुठेतरी आणि तुमच्यात जे बळ होतं ताई, जे कुकून तयार झालं होतं, जे बटरफ्लाय म्हणजे तो कोश फाडून बाहेर येण्याची जी ताकद असते ना, ती फक्त फुलपाखरात असते. आणि म्हणूनच ते रंगबेरंगी विश्वासाचे आणि प्रेमाचे रंग घेऊन तुम्ही आज आमच्यात देखत आहात, आणि खूप काही अचीव्ह केलंय ताई तुम्ही.
कारण मी म्हणजे पहिलं प्रीती, मी टोटल हाऊसवाईफ 11 वर्ष राहिल्यानंतर जेव्हा हा. पुन्हा शिक्षण सुरू केलं हा, तेव्हा मला एबीसीडीतूनच करावं लागलं. कारण बरोबर. पहिलं एमए केलेलं मला काहीच आठवत नव्हतं. मग मी युनिव्हर्सिटीमध्ये एक माझं म्हणजे मोठा मुलगा होता हम्म. गळ्यात आणि ते करून घरचे सगळे कामं करून मी युनिव्हर्सिटीला God. जायची. तरी मी सेकंड मेरिट आली आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये माझ्या विषयामध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी सेटची एक्झाम पास आउट केली. तासन तास मी नेट सेटचा अभ्यास केला. 18 तास म्हणजे कदाचित ते अभ्यासातच बुडलेली राहिली. तेव्हा जेव्हा वयाच्या मध्यंतात मी रिस्टार्ट केलं तेव्हा मला असं वाटतं. आणि आता पीएचडी तर माझी आता रिसेंटली झाली आहे आणि हम्म. पुस्तक पण मी आता लिहिले. जेव्हा माझा मुलगा 10वीला होता तेव्हा माझी पीएचडी चालू होती वा. आणि तो 12वीच्या एक्झामच्या आत मला कम्प्लीट करायची होती. किती छान. तर तुम्ही कधीही करू शकता. कधीही करू शकता. Yes, हे खूप शिक्षण तुम्ही महत्त्वाचं कधीही आहे. करू कधीही शकता. करू शकता. तुम्ही रिस्टार्ट कधी करू शकता. आणि माझ्या आयुष्यात मी बऱ्याच वेळेला रिस्टार्ट केलाय. हम्म. आता रिसेंटली माझ्या हसबंडची तब्येत खराब आहे आणि असं झालं की त्यांना लिव्हर देण्याचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा मी पुन्हा नव्यानं मला स्वतःला फिट करते बाबा. की जर काम पडेल तर मी लिव्हर देणार, माझा मुलगा नाही देणार, माझ्या हसबंडला. सो मग पुन्हा मी आता माझ्या फिटनेससाठी मी पुन्हा काम करते. तर मला असं वाटतं की कितीही कठीण प्रसंग आला, कितीही दुःख आलं, सगळ्यांनाच येत असतात. प्रत्येक स्त्रीला इमोशनल ट्रॉमातून जावं लागतं. तिला मेंटल प्रेशर आहे, तिला कमी पैशात, कोणाचकडे इतका सफिशियंट पैसा नाही. पैसा असेल तरी तिला ते पैशाचं मॅनेजमेंट, वेळ प्रत्येकीकडे 24 तास सारखाच आहे. त्यामुळे तिला त्या वेळेच्या आत तिला तिच्या इमोशनल सांभाळून, तिला फिजिकल, तिला तिचं जे काही इमोशनल अपडाऊन्स आहेत, तिचं मोनोपॉज असेल, तिचं पिरियड्स असतील, हे सगळं सांभाळून लेकरं कुठल्या चालतील तुमची लेकरं तुम्ही त्या मातृत्व तुम्ही सोडून करू शकत नाही. कुटुंब सोडता येत नाही, घरची कामं सोडता येत नाही, रीतिरिवाज, परंपरा सगळं सांभाळूनही तुम्हाला तुमचं मात्र फोकस होऊन तुम्ही काम केलंच पाहिजे प्रत्येकीने. म्हणजे रिग्रेट तुम्हाला राहणार. अगदी बरोबर आहे. रिग्रेट नको राहायला की यार मलाकडे इतकं सगळं होतं आणि मी काहीच नाही केलं. आणि ताई तुम्ही खरोखर बरोबर बोलल्यात की बळ तुम्हाला मात्र लागेल. कारण ताई ज्या पद्धतीने म्हणतात की जबाबदाऱ्या आपल्याकडे आहेतच. मातृत्वाची जबाबदारी ही निसर्गाने दिलेली खूप मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे. पण तुम्ही जे मिळवलं ना ताई, तर यश म्हणजे बँक बॅलन्स नाही. तर मी जे पहिलं वाक्य तुमच्यासाठी वापरलं ते तंतोतंत आता 15 मिनिटांनी तुम्हाला लागू होतं की ज्ञान म्हणजे संवेदना. तुम्हाला जो स्पर्श झाला त्या संवेदनांचा, मला माहिती पडलं की कोविडच्या दरम्यान तुम्ही खूप मोठं कार्य केलं ताई. अन्नदान, रक्तदान, नेत्रदान, कोविड सेंटर चालवलं, महिलांना उद्योजक म्हणून तुम्ही उभं केलं. हे सगळं करत असताना ताई ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? म्हणजे स्वतःसाठी तर तुम्ही बळ निर्माण केलंच, पण स्वतःला उभं करताना माझ्या महाराष्ट्रातील 10,000 स्त्रियांना तुम्ही प्रशिक्षण दिलं. अमरावतीतील आज हजारो स्त्रिया ह्या तुमच्यामुळे स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं घर चालवतात आहे. तर हे असं काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. ही संवेदनशीलता तुमच्यामध्ये कुठून आली? त्याचं असं झालं की मी स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान चालवते. त्या माध्यमातूनच आम्ही ह्या 10,000 महिलांना प्रशिक्षण दिलंय. की मी आधी चांगली वक्ता होती, तुला सांगितलं, सूत्रसंचालन आणि हे सगळं करत होते, पण गॅप गेला होता 11-12 वर्षाचा. आणि जेव्हा मी रिस्टार्ट केलं 2018ला, घराच्या बाहेर निघायचं ठरवलं, तेव्हा किरण पातुरकर जे MIDCचे अध्यक्ष होते, त्यांनी 8 मार्च जागतिक महिलाचा कार्यक्रम होता आणि त्यांनी मला सूत्रसंचालनासाठी बोलवलं. तर आधी अशा मीटिंग्स झाल्या, तर त्या मीटिंग्स मध्ये ते बोललेत की महिलांचा पुरस्कार आहे आणि तुम्हाला सूत्रसंचालन करायचं आणि बस असा. तर मी त्यांना विचारलं की नेहमी 8 मार्च आलं ना की त्याच महिला आठवतात आपल्याला, ज्या सामाजिक क्षेत्रात मोठ्या, राजकीय किंवा मग पैशाणी किंवा ते, मग पुरस्कारात देतो आणि मग झालं विसरला. एक 8 मार्च पुरतच का महिलांना केल्यात जावं? कारण आधी मला भरपूर होती जागतिक महिला दिवसाची भाषण आणि पुरस्कार, पण ते त्याच दिवशी पुरते का असतात? मग ते विचारले की तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे? तर मी म्हटलं आपण असं नाही करू शकत का की ज्यांच्यामुळे कार्यक्रम होऊ शकत नाही, ज्या महिला कार्यक्रम बघायला येतात त्यातून आपण त्यांना नवीन उद्योजक बनवायची, त्या पुढच्या वर्षी स्टेजवर बसतील आणि आपण खाली बसून टाळ्या वाजवू. मग ह्या सगळ्या संकल्पनेतून स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियानाची सुरुवात झाली. अर्थात किरण पातुरकर सरांचा 35 वर्षाचा अनुभव होता उद्योग क्षेत्रातला आणि त्यांनाही करायचं होतं. आणि मग आम्ही दोघांनी मिळून एक पूर्ण प्लॅन केला की आपला स्वतःचा एक सिलेबस असला पाहिजे. कारण शासनाचे भरपूर प्लॅटफॉर्म होते जे काम करत होते, परंतु ते रिझल्ट ओरिएंटेड काम करण्यासाठी
कोणीतरी निस्वार्थ काम करण्याची आणि गरज असते. इनिशिएटिव्ह घेऊन इनिशिएटिव्ह घेऊ. हा. आणि मग मला जो अनुभव होता की बा आता मी ज्या वयात मी तुला सांगितलं 38व्या वर्षी मी घराच्या बाहेर निघाली, अशा बऱ्याचशा महिला असतात ज्यांच्या 2 लेकरं मोठ्या झाल्यानंतर आता तिला वाटतं की काहीतरी केलं आता पाहिजे मी काही केलं पाहिजे. पण नोकरी प्रत्येकाला हा, सरकार देऊ नाही. शकत नाही, पण ती उद्योग करू शकते. बस तिला गरज असते की येस आम्ही तुझ्या सोबत आहे, तू उद्योजक बन, घाबरू नको. हे आमचं ब्रीदवाक्य, तू घाबरू नको, उद्योजक बन, आम्ही तुझ्या सोबत आहे. वा. मग उद्योजक बनूया, उद्योजक घडूया. या संकल्पनेतून आम्ही स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान सुरू केलं. त्यामध्ये मग मी सुरुवातीला खूप अभ्यास केला, कारण माझा आर्ट फॅकल्टीतून मी आलेली, हिंदीमध्ये माझं साहित्यात झालेलं आणि काम करायचं होतं उद्योग क्षेत्रात. ज्या उद्योग क्षेत्राचा माझा कुठेही संबंध नाही, कारण मी नोकरीवाल्याची मुलगी आणि इकडे पण हसबंड नोकरीवाला, म्हणजे त्याला काही उद्योगाचा संबंध नाही. मग अशा वेळेला मला पूर्ण सीए सोबत बसून फायनान्स शिकले. मी प्रत्येक 32 ऑफिसेसमध्ये जाऊन, गव्हर्नमेंटच्या प्रत्येक ऑफिसेसमध्ये जाऊन कुठल्या स्कीम्स आहेत त्या समजून घेतल्या. मग स्वतःचं भाषण तयार केलं. मग लक्षात आलं 32 डिपार्टमेंट्स असे आहेत की जे सबसिडी देतात. मग केंद्र आणि राज्य सरकारच्या सबसिडीज वेगवेगळ्या केल्या. मग उद्योग कसा असतो, तर मग उद्योग 5 क्षेत्रात असतो. मग तो सेवा सेक्टर असेल, मग तो मॅन्युफॅक्चरिंग असेल, मग तो ट्रेडिंग असेल, मग तो अॅग्रो इंडस्ट्री असेल, किंवा आता फ्रँचायझी असेल. मग ह्या सगळ्यांमध्ये कुठले कुठले फॅक्टर्स असतात. मग ते सगळे समजून घेतले, अभ्यास घेतला. मग माझं स्वतःचं वक्ता मला गॉड गिफ्ट होतीच, आणि मग मी ते सहज माझ्या सोप्या भाषेत मांडलं. ते लोकांना पटलं. महिला त्यातून उभ्या राहिल्या. प्रत्येक महिलेला जिव्हाळ्याचं वाटायचं माझं बोलणं, कारण की ते प्रत्यक्ष अनुभवातून निघायचं. पोट तिडकीने मी म्हणायची की आता आपण आपल्यासाठी जगलं पाहिजे. कारण की जगात आता मी जरी पुस्तकं लिहिली आणि तरी मी खूप एक प्रश्न नेहमी म्हणत असते, प्रीती, जगात तू किती पुस्तकं वाच, किती पोथ्या वाच, काही कर, एकच पुस्तक जगात महत्वाचं आहे, ते म्हणजे तुमचं पासबुक. जब तुम हॉस्पिटल में होते हो तो कोई बुक कम में नहीं आता है, सिर्फ तुम्हारा पासबुक काम में आता है. और महिलाओं का यही कमी पडते. ती महिला जर कुठे कमी पडत असेल ना, तर तिचं पासबुकच नाहीये. खरे. आणि त्याच्यात जितकी शून्य असेल ना, जितनी झिरो उतनी तुम हिरो होते हो आपली लाईफ में. आणि हे एक्झॅक्ट तिला कळायला वेळ लागतो. बिलकुल. ती पोटच्यावर विश्वास ठेवतं, पण ती गाठचं काही जमवत नाही एक्झॅक्ट. आणि ते तिचं कुठेतरी चुकतं. आणि म्हणून मग जेव्हा मी हे सगळे विषय मांडले महिलांच्या समोर, तेव्हा खरं अक्षरशः महिला रडतात माझ्या भाषणात. त्या अगदी रिलेट करतात. आणि मग प्रत्येकीला वाटतं की नाही, आता मला माझं अस्तित्व काहीतरी बनवायचं, पण नोकरी लागणं शक्य नाही. मग अशा वेळेला त्या उद्योगाकडे वळतात आणि मग आम्ही त्यांना मदत करतो. आता आमचं काम कसं असतं, फक्त माझं भाषण देणे काम नाही, तर मग त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देणे, त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट समजवणे. कारण जेव्हा त्या बँकेत जातात तेव्हा मॅनेजर त्या प्रोजेक्ट रिपोर्टला बघून लोन देत नाही, तो तुम्हाला बघत असतो, तुमचं कॉन्फिडन्स, आणि तो त्यातले क्रॉस क्वेश्चनिंग करतो. तिथे ते महिलांना जमत नाही. मग अशा वेळेला आम्ही त्यांना तो प्रोजेक्ट रिपोर्ट समजावून सांगतो. बँकेशी लढून लोन देणे, स्कीम तर असतात नो डाऊट, पण ते ऍक्च्युअल मध्ये करताना खूप प्रॉब्लेम, डॉक्युमेंटेशन आहेत. आणि मग ते लोन भेटणार, मग लोन भेटल्यानंतर त्याची सबसिडी मिळवून देणे, त्यांचं त्या लोनचं व्यवस्थित नियोजन करून देणे, त्यांना नवीन जागा करून देणे, उभा करून देणे. व्यवसाय म्हणजे अगदी मूल जन्माला घालण्यासारखं. तुम्हाला 3 वर्ष त्या महिलेसोबत सातत्याने, 5 वर्ष सातत्याने तिच्यासोबत मनोबल वाढवणे, तिचा प्रोग्रेस वाढवणे, तिचा नवीन उद्योगासोबत तिचं जुळणी करून देणे, असं भरपूर क्षेत्रात काम करावं लागतं. तेव्हा कुठे जाऊन एक तुम्हाला पीस, म्हणजे उद्योजक बस जस्ट ऐकलं आणि झालं असं होत नाही, की इट्स अ व्हेरी लॉंग प्रोसेस. पण खूप मजा येते ह्या क्षेत्रात काम करताना, कारण ती एकटी उद्योजक होत नसते, तर ती रोजगार देणारी सुद्धा बनते. बरोबर. तुमच्या बायोडाटामध्ये मला हा आवडलेला तुमचा सर्वात सुंदर भाग ताई. मला असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतो का, की ज्याने तुमच्या डोळ्यात पाणी आणलं, किंवा असं तुम्हाला एखादा प्रसंग वाटतो का, की ह्या प्रसंगामुळे काय झालं, की मला कुठल्याही पुरस्कारापेक्षा हा प्रसंग जास्त मानाचा आणि पुरस्कार? येस, ऍक्च्युअली आमच्याकडे ज्या महिला येतात, आता मी त्यांचं नाव नाही घेणार, जी तिला मुलीनी म्हणजे नवऱ्याने लवकरच सोडलं, ती एकट्या मुलीला घेऊन, म्हणजे तो दारू पित होता, आपल्याला माहितीये ती खूप गंभीर समस्या आहे, आणि तिच्या 1.5 वर्षाची मुलगी तिच्या हाताखाली, आणि ती घराच्या बाहेर निघाली आईला घेऊन. आणि मग आता तिला काहीतरी करायचं, आणि मग तिने सिलाई काम मधून स्वतःचं बुटीक सुरू केलं.
आणि त्या बुटीकमध्ये तिने लोन केसचा जेव्हा तिला प्रश्न आला, आता डॉक्युमेंटेशन कुठून करणार आहे तुम्ही मला सांगा. अशा परिस्थितीमध्ये तिची गॅरंटी कोण कोण घेणार? घेणार आहे? तिची गॅरंटर नाही मिळत. अशा वेळेला तुमचे लोन केसेससाठी प्रॉब्लेम येतात. तिची लोन केस जेव्हा करून दिली आणि त्याच्यानंतर तिने 40 विद्यार्थिनी घडवल्या वा. आणि आत्ताच तिचा रिसेंटली फॅशन शो झाला. तर त्या बुटीकच्या त्या फॅशन शोला जेव्हा मी गेली ना, आणि तिची आई ती आणि तिची मुलगी ज्या तिन्ही पिढ्या एकत्र होत्या आणि त्या मला ज्या थँक्यू म्हणत होत्या, तेव्हा मला असं वाटलं की त्या प्रिया महल्लेच्या जीवनात जे काही घडलं आहे तर तो पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार. खरंच आहे. म्हणजे तिची आई पण, ती पण आणि तिची मुलगी पण, आणि तिच्यासोबत आणखी 40 जणी तिने त्या विद्यार्थिनी सांगितल्या. घडवल्या हो. ज्या बुटीक चालवतील आता पुढे. सो मला असं वाटतं हे सगळ्यात मोठी कमाई खरंच आहे, असते. खरंच आहे. म्हणजे तुम्ही जे बोलल्या ते पण लॉजिकल आहे की पैसा खूप कमवायचा आणि मग म्हणायचा की पैसा सगळं नसतं. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना म्हणते की लोक म्हणतात की अरे पैशाने सगळं नाही मिळत, तर मी म्हणते हे म्हणण्याच्या आधी पैसा भरपूर कमवून कमवलाच घ्या. पाहिजे. यू मस्ट हॅव अबंडंट मनी आणि मग म्हणा की पैसा सगळं नसतो. नसतं. पण तरी पण यश पैसा म्हणजे सगळं काही नसतो नसतो, हे बरोबर आहे, पण पण पैसा हवा. आयुष्य जगताना तो खूप तो महत्वाचाही लागतो, असतो. तोच लागतो. म्हणजे यश म्हणजे फक्त बँक बॅलन्स जरी नसलं, कारण हे कधी म्हणता येतं जेव्हा ताई स्वतः उभ्या झाल्या, त्यांनी स्वतः तुम्ही उभ्या झाल्या आणि आता तुम्ही लोक ते उभं करत चाललेत आणि तुमच्या या म्हणजे कार्याला, सत्कार्याला असंच बळ मिळत राहत ताई. मी तर आहेच, म्हणजे मला ऐकता ऐकता माझ्या अंगावर इतक्यांदा शहारा आला. असंच प्रत्येक प्रेक्षक जो तुम्हाला ऐकत आहेत अशाच पद्धतीने तुम्हाला बळ मिळत राहो. तुम्हाला काही मला सोडावंसं वाटत नाहीये, त्यामुळे वन लायनर क्वेश्चनचा एक भाग आहे. वेळेची मला थोडी असं वाटतं मर्यादा फक्त जरी हो असेल, वेळेची मर्यादा आहे. फक्त मला उद्योग सोडून फक्त तो मला मी पुस्तकं जी लिहिली आहेत हा. त्या बाबतीत लोकांना इथेच फार येणार किंवा होती. ही शिक्षणात आहे का, किंवा मग असं असतं खूप लोकांना की हिचा शिक्षणाशी काही संबंध नसेल, ही सामाजिक क्षेत्रात काम करते किंवा नाही, मग ते ही तर मी बोललीच, तुम्ही राजकारणाशी PhD थोडासा केलंय, नेट हा सेट केलंय. नाही थोडासा हिचा संबंध आहे, तर हिचा काही संबंध असा नाहीये, मुळीच नाही. मी अजूनही प्रीती म्हणजे मला व्यसन एकाच गोष्टीचं आहे, रोज पुस्तकं वाचण्याचं. नाही, तिथे येणार आहे मी. तुम्ही बघा, मी आता तेच म्हणणार होती. ताईंनी 6 पुस्तके लिहिलेली आहेत आणि मी त्यांना प्रश्नच तो विचारणार होते की तुम्ही तुमचं साहित्य आहे, तुम्ही MA 2 विषयात केलंय, त्यांनी PhD केलंय, त्यांनी नेट सेट केलेलं आहे. हे सगळं करत असताना, सामाजिक कार्य करत असताना, पण आता जो तरुण पिढी आहे ती कुठेतरी रील्स आणि त्याच्यामध्येच हरवलेली आहे आणि ती साहित्यापासून दूर जाते आहे का, असं तुम्हाला वाटतंय का? बिलकुल 100% कारण मी आता स्वतः लेक्चरर गेल्या 8 वर्ष झाले शिकवते विद्यार्थ्यांना. ते आभासी जीवनात जगतायत आभासी जीवन, आणि हा, त्यांना तेच. खरंच रियालिटीमध्ये किती फरक असतो जोपर्यंत तुम्ही ऐकलेलं, म्हणजे आता अर्थात आजकाल ई बुक आहे, तुम्ही ऐकण्याची सुविधा आहे, तुम्ही ऐकता, करा, पण technology. ऐकावं नो डाऊट. नवीन त्या सगळ्याचा तुम्ही टूल्सचा उपयोग करावा. आम्हीही करतो, आता कदाचित चष्मा करावाच लागला लागतो. असेल तर करावा लागतो. पण तरीही जी वाचताना तुम्ही ऐकताना तुम्ही खूप काही ऐकून घेऊ शकता, पण वाचताना ना खूप वेळेला असं होतं फोकस व्हावं लागतो focus ताई. एक हा. पेज, मला अजूनही माझी स्थिती अशी आहे की एखाद्या वेळेला मी एक पेज वाचलं ना त्याच्या पुढे मी जाऊच शकत नाही. वारंवार तिथेच थांबतो हा. आणि मग तो आपलं भाव विश्व सुरू होतं. बिलकुल, एक बिलकुल. तो समृद्धी आपल्याला मिळतं. हम्म. त्यामुळे वाचन संस्कृती ही जपल्याच गेली पाहिजे. बिलकुल. जेव्हा तुम्ही कोणाला ऐकता किंवा तुम्ही कोणाला वाचता ना, तेव्हा त्याची 30 त्या 35 वर्षाची समृद्धी, बरोबर, बरोबर. श्रीमंती बरोबर. तुम्हाला श्रीमंत करून जाते. अगदी बरोबर. आणि ती श्रीमंती आत्मेची श्रीमंती असते, ती असते. संस्काराची आणि श्रीमंती तीच असते. संवेदनशीलता देते बऱ्याचदा, Yes, जे yes, तुम्ही yes. बोलताय ना ताई, Yes, की yes. शिक्षण म्हणजे वाचनाने माणूस कसा समृद्ध होतो. ज्यावेळी तुम्ही शिवाजी सावंतांची मृत्युंजय वाचता, काही पॅराग्राफ जे कर्णाबद्दल लिहिलेले आहे, कितीतरी वेळा माणूस त्याच पॅराग्राफ मध्ये घुटमळलेला घुटमळलेला असतो. आणि म्हणजे ते ना, तो अनुभव घेतलाच अनुभव पाहिजे. घेतला पाहिजे. Yes, आणि तो एक तिथे नशा तुम्ही आहे. कॉन्सन्ट्रेशन तुमचं, Yes. त्याच्यामध्ये सगळं डेव्हलपमेंट जे आहे ते आपलं होत ते असतं. होत असते. काही रॅपिड फायर आमचे राऊंड आहेत ताई, तुमच्यासाठी म्हणून काही प्रश्न आहेत, तुम्हाला कदाचित आवडतील. उत्कृष्ट वक्ता बनण्यासाठी महत्वाच्या 3 गोष्टी तुम्हाला कोणत्या वाटतात? मला वाटते पहिली गोष्ट की चांगला वक्ता तो असतो की त्याला काय बोलावं, त्याच्यापेक्षा काय बोलू नये याला ज्याचं भान असतं, तो एक चांगला वक्ता. दुसरी गोष्ट आत्मविश्वास आणि प्रदीर्घ अभ्यास. म्हणजे 7 मिनिटासाठी तुम्ही 7 तासाचा अभ्यास केला पाहिजे. अगदी बरोबर. त्याला पर्याय नाही. त्याला पर्याय नाही. आत्मविश्वास आहे, ऑडियन्स बघून बोला. अगदी बरोबर. आता पुस्तक की मोबाईल? पुस्तक. आपण आताच बोलल्या. साहित्य की समाजसेवा?
आता तुम्ही पकडले गेले. ऍक्च्युली समाजसेवा तुम्हाला पुस्तक साहित्यापेक्षा जास्त शिकवून जाते. संघर्ष की यश? संघर्ष खूप गोड असतो, त्यामुळे संघर्ष. पाऊस की समुद्र? पाऊस. सकाळ की संध्याकाळ? सकाळ, आणि तेही अर्ली मॉर्निंग. आवडते लेखक? आवडते लेखक ओशो, Okay. रजनीश. सर्वात मोठी प्रेरणा? सगळ्यात मोठी प्रेरणा मला वाटतं मी आई आहे, ही सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. अगदी बरोबर. यश एका वाक्यात? यश, आनंद, बस आनंदी जगणे हे सगळ्यात मोठं समाधान? यश आहे. समाधान? समाधान, आत्मिक समाधान? आत्मिक समाधान आणि आनंदी बरं. स्टेट ऑफ बट मैं आनंदी हो तो बस, मुझे कुछ नहीं चाहिए. स्त्री. स्त्री म्हणून मला असं वाटतं की स्त्रीच्या जीवनातला सगळ्यात सुंदर पैलू आई. आणि भारत? भारत माझा अभिमान. धन्यवाद. तर खूपच एकदम हजर जवाबी अशा आपल्या मोनिका उमगताई. वेळेची मर्यादा आहे, नाहीतर गप्पा संपाव्या असं मला वाटत नाही आहे. अनेक आयुष्यांची त्यांची पानं आज उलगडल्या गेली आपल्या समोर, आणि खूप सुंदर आणि मनमोकळा संवाद त्यांनी साधला. त्यांच्या या आयुष्याकडे बघता आपल्या सगळ्यांना एक प्रेरणा स्रोत उभा राहतो. अगदी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये झगडून, लढून आणि स्वतःसाठी परिस्थिती निर्माण करून शिक्षणाची वाट परत चालल्यात, आणि त्यातून त्या अनेक जीवन खुलवत आहेत. तर अशाच एका नवीन व्यक्तिमत्वासोबत आपण गप्पा विथ प्रीतीमध्ये पुन्हा एकदा मिळूया. आणि मोनिका उमगताई, डॉक्टर मोनिका उमगताई, मला तुमचे- वाटतं पुढच्या वेळेला आपण शासनाच्या सगळ्या स्कीम समजून घेऊ. चालेल चालेल. तर मोनिका उमगताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणाल्या आहात की आपण परत भेटूया, म्हणजे त्यांना आपला हा संवाद फार आवडला खूप आवडला. आणि खूप त्यांना आवडला. प्रेक्षकांसमोर परत यायचे. म्हणजे आयुष्याची न उलगडलेली पानं सुद्धा ज्यावेळी एक स्त्री सोबत गप्पा करते ना, तेव्हा ती बोलत असते. उगाच आमची नावं घेतली जातात की स्त्रिया नेहमी गॉसिप करतात. त्यामुळे काही आमच्यासारख्या पण स्त्रिया असतात ज्या बिलकुल. नवीन आयुष्य खुलवण्यासाठी खुलवण्याचे प्रयत्न करत प्रयत्न असतात. करत तर त्या असतात. परत येऊ इच्छितात आपल्या स्टेजवरती तुम्हा लोकांना शासनाच्या नवीन योजना मी समजण्यासाठी. पुढच्या त्यांची वेळेला इच्छा आहे. तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारच्या 5ही सेक्टरमध्ये, मग सेवा सेक्टर असेल, इंडस्ट्री असेल, अॅग्रो इंडस्ट्री असेल, किंवा टुरिझम मध्ये ज्या नवीन योजना आलेल्या आहेत, 10 करोड पर्यंत 10 करोड रिटर्न जे सरकार देते, अशा सगळ्या सबसिडीच्या योजना मी निश्चित सांगायला मला आवडेल. कारण खूप कमी लोकांचा याच्यात अभ्यास आहे. बिलकुल. महिला म्हणून तर मला असं मला वाटतं फार महाराष्ट्रात आवडलं. मी आणि बिलकुल बिलकुल जे तुमचं आहे ते आहेच. आणि किती चांगली गोष्ट आहे ही की ताईंनी स्वतः म्हटलं की मला या योजना सांगायच्या आहेत, कारण फक्त गप्पा व्हायला नको, तर त्या गप्पांमधून फ्रुटफुल रिझल्ट मिळायला Yes. पाहिजे, ते पण प्रेक्षकांसाठी. कारण आम्ही करण्यावर विश्वास ठेवतो, बोलण्यापेक्षा जास्त. त्यामुळे वर्तन जिथे आहे आणि तिथेच तुम्ही फक्त चांगलं बोललं पाहिजे आणि चांगलं केलं पण पाहिजे, असं जे म्हणतात ते अगदी खरं आहे. खूप मज्जा आली ताई तुमच्यासोबत. मला खरंच पण मजा खूप आली. छान वाटलं. आणि आणि हिची मराठी भाषा आणि खूप कमी लोकांचं इतकं प्रभुत्व आणि वाचन प्रदीर्घ, तुझा पण एक प्रगल्भ व्यक्तिमत्वासोबत बोलायला मलाही खूप आत्मिक आनंद झाला. मला धन्यवाद. पण खूप छान वाटलं. आणि एक सुंदर सखी, एक छान सखी मला मिळाली. खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद.